का केलं आणि काय हे असं करून ठेवलं इथे आमच्या घराला. आताच पेंटिंग केली, याचे 10,000 वेगळे लागल, एक्स्ट्रा फाईन लागल याचे 10,000 रुपये. 10,000 रुपये पाहिजे मला. आताच पेंटिंग केली होती, तुम्ही एवढं सगळं खराब करून ठेवलं. मामा हे इथे सुद्धा केलं का बाई? घर भाड्याला देणं म्हणजे खराबच करणं. हे किती पेंटिंग केली होती आम्ही आता, आणि हे सगळं तुम्ही खराब सुद्धा करून ठेवलं का? माय बाई हे का करून ठेवलं? रंगवून ठेवलं, लिपापोती करून ठेवली सगळ्या गोष्टीची. इथे किती धूळ बसवून ठेवला, सगळं खराब करून ठेवलं. बसू तुम्ही हे झाडून नाही ठेवलं, इथे केअर काढून ठेवला सगळं. हे कपडे वाळू टाकून ठेवले, चांगले एक लाईन न दोरा बांधायचा ना भाई. हे सगळं खराब करून ठेवलं. हे भिंत खराब झाली, याचे पैसे वेगळे लागले एक्स्ट्रा तुम्हाला. हो हे भिंत खराब झाली, याचे 10,000 एक्स्ट्रा लागत. नाही तर आपल्या पोरांना सांगून ठेवा, शाळेत पाठवायचं, घरी ठेवायचं नाही आणि असं खराब करून ठेवायचं नाही. का म्हणता? तुमच्या पोरांना केलं म्हणता रे, कुंड्या तुम्ही न लावला ना, तुमच्या पोरांना सांगायला सांगून राहिला. घरातलं केलं ते तुमच्या पोरांना केलं, पण हे तर तुम्ही ना केलं ना. याचे चार्ज वेगळा लागल, याचे पैसे लागले एक्स्ट्रा, 10,000 रुपये फाईन वेगळा द्यायचा. खराब करून ठेवते घर. किरायानं देणं म्हणजे फुकटच आहे, पैसा येते, पण हे एवढा पैसा खर्च होऊन जाते. आताच पेंटिंग केली आम्ही नाही घराले, आणि आताच हे असं खराब करून ठेवलं का बाई? 25,000चा अजून खर्च आहे. तुम्ही पैसे द्यायचा मला ते काही माहित नाही. मला पैसे लागल म्हणजे लागल काय म्हणता हो? हा तुम्हाला काही समजत गिंजत नाही. म्या म्हणलं तर ते एवढा खर्च लागल म्हणलं तर रूम खाली करायला जाता म्हणता तुम्ही. नाही रूम गिम खाली नका करू, पण मी काय म्हणलं हे असं खराब नाही करायला पाहिजे. ते पोरं बारं असे खराब करते ते त्याला थोडं सांगून ठेवा का बा पोर आहे वा, इथं भिंतीवर लिहिण्यापेक्षा ब्लॅकबोर्डवर लिहा, नाही तर व्हाईट बोर्ड आणा. पण हे माया भिंती खराब होते तर मग घर मालकाला किती खर्च लागते ना बाई. 50,000-50,000ची पेंटिंग करून घेतली होती मी, आणि हे आता असं खर्च करून ठेवला तुम्ही ना, खराब करून ठेवलं सगळं. आता हा खर्च मला कुठून काढायला लागेल? तुम्हालाच द्यायला लागेल ना, तुम्ही वापरता घर तर का बाई. म्हणून मी म्हणलं मला काय असं तुम्हाला काढायचं गिडायचं नव्हतं. का करीन मी 4 महिने रिकामी रूम ठेवून? नाही जागी नको फक्त, नाही का मी आता म्हणलं रिकामं नका करू, पण हे पेंटिंग गिंटिंगचं थोडंसं पाहून घे जा, व्यवस्थित करून घे जा. नाही तो का हो आणा मांडा, बसतो मी चहा घी पाजा. हो पेतो ना तुम्ही. मांडा तर काऊन नाही पेनच्या? मांडा आणा चहा बी आणा, त्याच्यासोबत चिप्स घे आणता थोडेसे खाले. हो ठीक आहे आणा. तरी मी स्टॅम्प पेपर लिहून घेतलं होतं तुमच्याकडून. एवढं खराब झाड होईल तर तुम्हाला ह्या वस्तूचे पैसे भरून द्यावं लागेल. आता ह्या घराला पुरं काळं करून ठेवलं तुम्ही ना, जिकडं तिकडं लिहून ठेवलं माझं जसं तुमच्या लेकरायचं. ते एवढं बदमाश आहे तुमच्या पोरं, शाळेत काऊन नाही पाठवत तुम्ही त्याला? पाहिलं तरी घरी ठेवता तर माहित नाही का घर करून ठेवलं. मला पैसे लागल स्टॅम्प पेपरवर मी तुमच्याकडून पहिलेच लिहून घेतलं होतं. काही एवढं खराब होईल तर एवढे 10,000 लागेल, हे खराब होईल तर 5,000 रुपये लागेल, बाहेरचं खराब करा टेरिस तर त्याचे लागेल तुम्हाला 10,000. तर मला एवढे पैसे पाहिजे बाबा. आता तुम्ही पाहून घ्या, नाही तर मग घराची दुरुस्ती करून द्या माझ्यावर. बेकारच आहे बाई किरायावाले ठेवणं, खूपच डोक्याने ताप आहे. 4 पैसे येते तर 10 पैसे जाते.